विधान परिषदेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच राज्यात नाशिक केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळालं। माघारीपासून हाय व्होल्टेज ड्रामा या निवडणुकीत सुरू होता। अगदी सोमवारी मतमोजणीच्या दिवशी देखील नाशिकचा निकाल विशेष चर्चेत ठरलाय। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवलेला असताना देखील नाशकात गोकुळ यांचा विजय झालाय। अर्थातच महायुतीकडे सर्वाधिक मते असताना अपक्ष उमेदवार विजयी झाले, याचाच अर्थ महायुतीचे मते फुटलेली आहेत आणि दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। काय होतं नाशिकच्या निवडणुकीचं गणित पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। विधान परिषद निवडणुकीत नाशिकचे गोकुळ गीते विजयी। राज्यात सर्वाधिक चर्चेत ठरली होती नाशिकची विधान परिषद निवडणूक। गिरीश महाजन यांनी विश्वासघात केल्याचा दराडेंचा आरोप। राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला। विधान परिषद निवडणूक लागल्यापासून नाशिकची निवडणूक विशेष गाजत होती। सुरुवातीपासून या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा दिसतोय। महायुतीतील वरिष्ठ नेते भाजपाचे संकटमोचन गिरीश महाजन यांच्यासह शिवसेनेचे संकटमोचन उदय सामंत यांनी गीते यांच्या माघारी करता प्रयत्नही केले, मात्र माघारी घेण्यात ते अपयशी ठरल्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। गीते यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर गोकुळ गीते यांनी गिरीश भाऊ यांच्या सोबत असलेले संबंध आणि महायुतीच्या नेत्यांचा मान राखत आपण प्रचार थांबवत असल्याची घोषणा केली, मात्र महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असं ठामपणे सांगितलं होतं। गोकुळ गीते यांनी जरी प्रचार थांबवला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र प्रचार सुरू होता। महायुतीचे मतदार फुटणार नाहीत याकरता महायुतीकडून विशेष सहलीचं नियोजन करण्यात आलं होतं। सगळे नगरसेवक एकसंध ठेवत मतदानाच्या दिवशी त्यांना नाशिकमध्ये आणलं गेलं, तरी व्हायचं होतं ते घडलंच। गोकुळ गीते निवडून आले। यात महाविकास आघाडीची मतं निर्णायक ठरली। मतमोजणीच्या सुरुवातीला गीते दाखल झाल्यानंतर त्यांनी मी प्रचार थांबवलेला होता, पण कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरू होता, मी विजयी होईन असा विश्वासच व्यक्त केला। मी फॉर्म भरण्याच्या पूर्वीच जी माझी प्रचार फेरी झाली होती। फॉर्म भरण्याच्या पूर्वी जागा वाटपाच्या अगोदर आपण खरं तर गणेश भाऊ गीतेंसाठी ही प्रचार फेरी आम्ही अवलंबली होती आणि जागा महायुतीमध्ये भाजपाला मिळावी आणि त्या रूपात गणेश गीतेंना त्या ठिकाणी उमेदवारी अपेक्षित होती। आणि मी आपल्याला त्या दिवशी पण सांगितलं होतं की मला मतदारांचा त्या ठिकाणी विश्वास माझ्यावर दिसतो आणि म्हणून ही निवडणूक मी पुढे नेली। मतमोजणी सुरू झाल्यानंतर गीते समर्थक आणि दराडे यांच्यात वाद झाला। बाचाबाचीपर्यंत प्रकरण पोहोचलं। यानंतर निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना 357 मतं पडली आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आलं। यानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महायुतीच्या मतदारांवर विश्वासघाताचा आरोप केला आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाराजी व्यक्त केली। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आपण त्यांना सपोर्ट केला आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा विश्वासघात म्हणून त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला। मला अंधारात ठेवून त्यांनी त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली। महायुतीतील नेत्यांनी केसानं गळा कापला। ही बाब आम्ही शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवणार अशी संतप्त भावना महायुतीचे उमेदवार दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी व्यक्त केली। या निवडणुकीचा सारांश जर काढायचा ठरला तर घर का बेदी लंका ढाय, घरात राहूनच घरातल्या व्यक्तीवर वार झालेला आहे। शिवसेना पक्षाचा केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे। आपण आकडेवारी जर बघितली आणि आकडेवारीहून हे लक्षात आलं
का त्या ठिकाणी मित्रपक्षाकडनं 100% विश्वासघात झालेला आहे. दरम्यान नाशिकचं विधान परिषदेच्या मतांचं गणित समजून घेऊया. एकूण मतदार 619, झालेलं मतदान 618. गोकुळ गीते यांना मिळालेली मतं 357. नरेंद्र दराडे यांना मिळालेली मतं 248. अवैध मतं 13. महायुतीकडे असलेली मतं 466. म्हणजेच महायुतीतील 218 मतं फुटली. नाशिकचा निकालच धक्कादायक लागल्यानं मतदारांवर अविश्वास व्यक्त केला जातोय. अगदी मतदानाच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून होते. मंत्री गिरीश महाजन हे तर शेवटचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्रावर होते आणि महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र आजच्या निकालांना धक्का बसला असून याचं निरीक्षण करू असं महाजन म्हणताय. तर उदय सामंत यांनी या संदर्भात वरिष्ठ नेत्यांकडून चौकशी केली जाईल असं मत व्यक्त केलंय. हा निकाल आमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. इतकी कमी मतं पडली, खरं म्हणजे आता याचं कारण शोधण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. निश्चित शिंदे साहेबांना मी आता जाऊन भेटणार आहे. उदयजींशी माझं बोलणं झालं, त्यांचाही फोन होता. आणि का झालं, कशामुळे झालं, कोण या ठिकाणी आमच्या बाजूने उभं राहिलं नाही, हा खरं संशोधनाचाच विषय आहे. निश्चित या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल. गोकुळ गीते तिथे निवडून आलेले आहे. भारत हा लोकशाहीचा एक भाग आहे. पण ते कशामुळे झालं त्याचा अभ्यास नक्की करू. त्याच्यामध्ये कोण कोण सामील होते त्याचा देखील आपण अभ्यास करू आणि तो अहवाल तयार करून मुख्यमंत्री, आमचे नेते शिंदे साहेब आणि सुनेत्राबाईंना देऊ. नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर गोकुळ गीते यांचे निकटवर्तीय नाना गामणे यांच्यासोबत मंत्री उदय सामंत यांनी संपर्क साधला आणि भेटण्याकरता बोलवण्याचं सांगण्यात आल्यानंतर त्यांना मुंबईला बोलवण्यात आलं. यामुळे गोकुळ गीते शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत. मात्र गीते यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधून भूमिका मांडणार असं ते म्हणताय. कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही. पण शिंदेच्या शिवसेनेत हा प्रवेश विषय जरी करणार गोकुळ गीतेंचा असला ते गोकुळ गीते नावाच्या व्यक्ती मागे असंख्य कार्यकर्ते आपण पण बघितलेले आहे आणि त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दराडे यांनी आपला बाप काढल्याचा आरोप गीते यांनी केला होता. बाप काढला म्हणूनच ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली. निष्क्रिय उमेदवार दिल्यानं त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कार्यकर्ता निवडणूक हातात घेतो तेव्हा काय होतं हे सगळ्यांनी पाहिलंय असं गीते म्हणताय. मतदारांचा प्रचंड रोष त्या उमेदवारावर होता. निष्क्रिय उमेदवार त्यांनी पुन्हा दिला होता. माझा बाप काढला होता म्हणूनच मी त्या ठिकाणी माझा फॉर्म कायम ठेवला होता आणि त्याचाच परिपाक आज माझ्या निकालात दिसतोय. मागचे जे लोकप्रतिनिधी आहे कुठेही फिरकले नाही, यांनी लोकांना उपलब्धता दिली नाही, लोकांचे प्रश्न सोडवले नाही. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जे रिपीट लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते मतदार, त्यांनी पहिल्यापासूनच त्या उमेदवाराला नाकारलेलं होतं. त्यांनी वरिष्ठांना कळवलेलं पण होतं, पण वरिष्ठांनी कदाचित ते लक्षात नाही घेतल्यामुळे हा आजचा निकाल आपल्याला दिसतो. राज्यात विधान परिषदेच्या 17 जागा होत्या. यातील 6 बिनविरोध झालाय. 11 जागेचा निकाल आज लागतोय. शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 4 जागा देण्यात आलेल्या होत्या. त्यातील नाशिकच्या जागेवर त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे निश्चितच महायुतीतील मतदारांवर अविश्वास व्यक्त होतोय. मात्र या निवडणुकीत महायुतीतील नेत्यांनी स्वतः लक्ष घालून सुद्धा पराभव स्वीकारावा लागल्यानं आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून गीते बंधू यांची ओळख आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाजन यांचा गीतेंना छुपा पाठिंबा होता का अशी दबक्या आवाजात चर्चा रंगतीये. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.